एका शहरातील एका रोडवर एक स्पा सेंटर होतं, मसाज पार्लर होतं आणि त्या मसाज पार्लरमध्ये काही पुरुष हे मसाज करायला जायचे आणि त्यांचं संपूर्ण अंग मोकळं करून घ्यायचे। मग त्या पार्लरमध्ये गेल्यानंतर त्याचे जे काही रेट आहेत, किंमत आहेत या वेगवेगळ्या पद्धतीच्या होत्या। म्हणजे तुम्हाला कुठल्या पद्धतीनं मसाज करायची, हेअर मसाज करायची, थाई मसाज करायची, बॉडी मसाज करायची का बॉडी टू बॉडी मसाज करायची, हे असे जे काही प्रश्न आहेत किंवा त्या पद्धतीनं त्या ठिकाणी लिहिलेलं असतं हे नवीन माणसाला समजत नाही, पण मात्र जे नेहमी त्या ठिकाणी जातात त्यांना ते त्या पद्धतीनं समजतं किंवा त्या पद्धतीचे काही शब्द त्या ठिकाणी वापरले जातात। मग बॉडी टू बॉडी मसाज करायचे असेल तर मग त्यासाठी वेगळ्या रूममध्ये जावं लागतं आणि त्या ठिकाणी बॉडी टू बॉडी मसाज करावी लागते किंवा करून मिळते। मग हा जो प्रकार आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालत होता आणि मोठ्या प्रमाणात प्रकार चालत असल्यामुळं या गोष्टीची माहिती आजूबाजूच्या लोकांना मोठ्या प्रमाणात माहीत होत होती आणि बरेच लोक त्या ठिकाणी जात होते, त्या संपूर्ण गोष्टीचा आनंद घेत होते। पण मात्र एक दिवस या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळते आणि पोलीस घटनास्थळी जातात, त्या ठिकाणी छापा मारतात आणि छापा मारल्यानंतर एक महिला आणि 2 तरुणींना ताब्यात घेतात। तेव्हा समजतं की या ठिकाणी तर वेश्या व्यवसाय सुरू आहे आणि त्या 2 तरुणींकडून त्यांना आमिष देऊन अशा पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घेतलं जात आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जे संपूर्ण प्रकरण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच लातूरमधील जे बार्शी रोड आहे या बार्शी रोडवर एक स्पा सेंटर होतं, एक मसाज पार्लर होतं। मग या मसाज पार्लरमध्ये गेल्यानंतर पुरुष जायचे, वेगवेगळ्या त्या ठिकाणी किंमत द्यायचे, त्यांची मसाज करून यायचे। काही जण थाई मसाज करायचे, काही जण हेअर मसाज करायचे, काही जण स्पा करायचे, काही जण बॉडी मसाज करायचे, तर काही जण त्या ठिकाणी बॉडी टू बॉडी मसाज करायचे। सुरुवातीला हे चांगल्या पद्धतीने सुरू होतं, पण मात्र नंतरच्या काळामध्ये ही बॉडी मसाज बाजूला राहिली, सगळ्या मसाज बाजूला राहिल्या आणि त्या ठिकाणी बॉडी मसाजच्या नावानं वेश्या व्यवसाय सुरू केला। त्या ठिकाणी एक महिला आणि 2 तरुण्या होत्या आणि त्या व्यतिरिक्त काही तरुण्या त्या ठिकाणी रात्रीसुद्धा येत होत्या आणि अनेकांना खुश करत होत्या आणि हा व्यवसाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालत होता। मग या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या ठिकाणचे जे पोलीस आहेत त्या पोलिसांना माहिती मिळाली आणि माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी अनैतिक मानवी तस्करी सेलच्या टीमनं या ठिकाणी छापा मारला, पोलिसांच्या मदतीनं रेड मारली। मग जेव्हा रेड मारली तेव्हा त्या ठिकाणी 2 तरुण्या आणि एक महिला होती, त्या तिघींना ताब्यात घेण्यात आलं, पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आणि नेण्यात आल्यानंतर त्या तरुणींना विचारलं की नेमका हा का प्रकार आहे, तुम्ही या ठिकाणी कशा आला, तुम्हाला या ठिकाणी कोणी आणले। तेव्हा त्या तरुणींना सांगितलं की त्यांना पैशाचं आणि जेवणाचं आमिष दाखवण्यात आलं की तुम्हाला या ठिकाणी काम केल्यानंतर चांगले पैसे मिळतील, चांगलं जेवण मिळेल आणि राहण्याची सुद्धा सोय होईल, असं खोटं बोलून त्यांना आमिष देऊन या ठिकाणी आणलं आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीनं वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता। मग त्या तरुणींना पोलिसांनी समज दिली आणि त्यांच्या घरी नेऊन त्यांना सोडलं, त्यांना त्या ठिकाणून सोडून देण्यात आलं। पण मात्र या ठिकाणी जी त्यांच्याकडून काम करून घेणारी महिला होती तिच्यावर मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। MIDC पोलीस स्टेशनमध्ये त्या महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 147 आणि मानवी अनैतिक व्यापार निवारण अधिनियम 1956च्या कलम 3, 4 आणि 5 नुसार गुन्हा दाखल केला आहे आणि त्या महिलेवर कायदेशीर कारवाई सुरू आहे। जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय, लोक कशा पद्धतीनं करत आहेत, कोणी पैशाचं, कोणी नोकरीचं, कोणी कशाचं, कोणी लग्नाचं आमिष देतंय आणि त्या आमिषाच्या माध्यमातून अशा घटना घडतात। कशा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय ते सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। त्यामुळं या संपूर्ण घडलेल्या प्रकरणावर आणि या ठिकाणी चालू असणाऱ्या या व्यवसायावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।